जर तुम्ही खरोखरच एक चांगलं आयुष्य जगायचं ठरवलं असेल तर काही सोपी पण प्रभावी नियम पाळणं आवश्यक आहे. आयुष्य सुंदर होण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते. फक्त रोजच्या जीवनातील केलेल्या निवडी आणि कृती महत्त्वाच्या असतात. हे नियम तुमचं मन शांत ठेवतात, सकारात्मकता वाढवतात आणि यशस्वी जीवनाची दिशा दाखवतात. जर तुम्ही ह्या 8 नियमांना जीवनात अंमलात आणलं तर तुमचं आयुष्य सुरक्षित आणि प्रेरणादायी बनेल. आजपासूनच या नियमांना तुमचं जीवनमंत्र बनवा आणि स्वतःसाठी एक नवीन सुरुवात करा. छोट्या छोट्या पावलांनी मोठा बदल घडवता येतो आणि हे नियम त्या बदलासाठी तुमचं मार्गदर्शन ठरतील. नंबर 1, स्वतःला प्राधान्य द्या. कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची, सर्वात जवळची आणि सर्वात जबाबदार व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. अनेकदा आपण लोकांचं म्हणणं, समाजाचा दबाव, घरच्यांच्या अपेक्षा आणि नात्यांमधले जबाबदाऱ्या पाळताना स्वतःलाच विसरतो. प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात आपल्या मनाची शांतता हरवते. भावनांना ओरखडे बसतात आणि आपण आतून थकून जातो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचं मन, तुमचं आरोग्य, तुमची मानसिक शांतता आणि तुमचं स्वप्न ही इतरांपेक्षा कमी नाहीत. तीच तुमचं खरं संपत्ती आहे. जगाला खुश करणं कधीच शक्य नाही, कारण जगाची अपेक्षा दर मिनिटाला बदलत राहते. पण स्वतःची काळजी घेणं, स्वतःला समजून घेणं आणि स्वतःला महत्त्व देणं हे नक्की शक्य आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःला पहिलं स्थान द्यायला शिकता त्याच दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. नंबर 2, वेळेची किंमत. वेळेची किंमत ओळखणे हे जीवनात सर्वात महत्त्वाचं तत्व आहे. कारण वेळ ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. पण आपण अनेकदा काय करतो, उद्या करील, नंतर पाहू, परवा पासून सुरुवात करेल असं करत राहतो आणि त्यामुळे संधी हातातून निसटतात. खरं आयुष्य म्हणजे प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करणं. एक नियम लक्षात ठेवा, आत्ता करा, आत्ताच सुरुवात करा. कारण जो क्षण गेला तो परत येत नाही. वेळेत काम केल्यावरती यश मिळतं आणि वेळ गमावल्यावरती फक्त पश्चाताप उरतो. नंबर 3, चांगल्या लोकांबरोबर राहा. आपण ज्यांच्यासोबत वेळ घालवतो त्यांचा प्रभाव आपल्यावरती खोलवर पडतो. कारण आपण हळूहळू त्यांच्यासारखेच बनतो. जर तुम्ही सतत नेगेटिव्ह, तक्रारी करणारे आणि तुम्हाला कमी लेखणारे लोकांच्या आसपास राहिलात तर तुमचं मन थकून जातं आणि आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे आयुष्यात हा नियम ठेवा, ज्या लोकांमुळे तुम्हाला उभं राहता येतं, प्रेरणा मिळते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, अशा लोकांना आपल्या आयुष्यात ठेवा. आणि जे तुम्हाला खाली खेचतात, तुमच्यावर नकारात्मक प्रभाव टाकतात, त्यांच्यापासून अंतर ठेवा. लक्षात ठेवा, तुमची साथच तुमचं भविष्य घडवते आणि तुमच्या यशाचा पाया बनते. सकारात्मक लोक सकारात्मक जीवन घडवतात. नंबर 4, स्वतःची तुलना स्वतःशीच करा. स्वतःची तुलना फक्त स्वतःशीच करा, कारण इतरांशी स्पर्धा कधीच संपत नाही. आज कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे आहे, उद्या कोणी दुसरा पुढे जाईल आणि त्यामुळेच मनात असुरक्षितता निर्माण होते. त्यामुळे स्वतःच्या प्रगतीवरती लक्ष केंद्रित करा. खरा नियम असा आहे, कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं चांगले बना. दररोज थोडे थोडे सुधारत राहणे आपल्याला मोठ्या बदलाकडे घेऊन जाते. हा प्रवास धैर्यपूर्ण, शांत आणि आनंदी असतो. स्वतःची स्पर्धा करणे म्हणजे स्वतःला सुधारण्याचा सुंदर मार्ग आहे. नंबर 5, चुका झाल्या तर स्वतःला माफ करा. चुका होणे ही कमजोरी नाही, पण त्या चुका मान्य न करता स्वतःवरती राग ठेवणं आणि स्वतःला दोष देत राहणं हे खरंच आपल्याला मागे खेचतं. आयुष्यात प्रत्येक जण चुका करतो, कधी नात्यात, कधी करिअरमध्ये, कधी महत्त्वाच्या निर्णयांमध्ये. पण चुकांमधून शिकणं आणि पुढे चालत राहणं हेच खरं यशाचं रहस्य आहे. तुमच्या आयुष्याचा हा 5वा नियम असा आहे, चुका होऊ शकतात पण त्यातून शिकून पुढे जा. स्वतःला माफ करणं शिकल्याशिवाय मन हलकं होत नाही आणि आपण नव्या ऊर्जा आणि सकारात्मकतेने पुढे जाऊ शकतो. नंबर 6,
आयुष्यात मर्यादा ठेवा. आयुष्यात नातं कितीही सुंदर असलं तरी प्रत्येक नात्यात मर्यादा असणं आवश्यक आहे. अनेकदा लोक तुमचा फायदा घेतात, तुमच्यावर अवास्तव काम करवतात किंवा तुमचं मन दुखवतात, कारण तुम्ही त्यांना तसा अधिकार दिलेला असतो. मर्यादा लावणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, हे फक्त स्वतःला आदर देण्याचा मार्ग आहे. आजपासून हा नियम पाळा. जे तुम्हाला त्रास देतात त्यांच्यापासून अंतर ठेवा. नातं कितीही महत्त्वाचं असलं तरी मनशांती आणि स्वतःच्या मर्यादेसाठी हे आवश्यक आहे. मर्यादा ठेवल्याने आयुष्यात स्थिरता आणि सकारात्मकता निर्माण होते. नंबर 7, सातत्य ठेवा. कोणतीही गोष्ट फक्त एका दिवसात करून लगेच परिणाम मिळणे अशक्य असतं. डाएट, व्यायाम किंवा अभ्यास असे एका दिवसात प्रयत्न करून आपल्याला बदल दिसत नाही. खऱ्या यशासाठी जादूची काठी नसते, तर मुख्य मंत्र म्हणजे सातत्य. दररोज थोडं थोडं काम करत राहणं, पण ते नियमित आणि सातत्याने करणं हेच खऱ्या बदलाचं रहस्य आहे. सुरुवातीला जरा वेळ लागेल, पण हळूहळू त्याचे फळ दिसायला सुरू होईल. सातत्याने केलेले छोटा प्रयत्न मोठा परिणाम आणि तुमच्या आयुष्यात स्थिरता, आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण करतात. हाच मार्ग खऱ्या यशाकडे नेतो. ते सातत्य ठेवा. आयुष्य कधीच परफेक्ट नसतं, पण ते सुंदर, आनंदी आणि अर्थपूर्ण होऊ शकतं जर आपण कृतज्ञ राहायला शिकलो तर. जे आहे त्याची खरी कदर करा. तुमचं आरोग्य, तुमचं कुटुंब, तुमची नोकरी, तुमचं घर आणि तुमचा वेळ. कारण जगात प्रत्येक लोक या साध्या गोष्टींसाठीही झगडत असतात. कृतज्ञ राहिल्याने मन हलकं होतं, नात्यात प्रेम वाढतं आणि आयुष्य अधिक शांत आणि समाधान. ही साधी पण शक्तिशाली सवय तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते. जेव्हा आपण मिळालेल्या प्रत्येक क्षणाचं महत्त्व ओळखतो, तेव्हा जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होतं. सर्वात महत्त्वाचं शेवटचा संदेश काय, की एक चांगलं आयुष्य अचानक तयार होत नाही. ते आपल्या रोजच्या निर्णयांनी, पाळलेल्या नियमांनी आणि मनातील शांततेत घडतं. या 8 नियमांमध्ये काहीही अवघड नाही, पण त्यांना जीवनात लागू केल्यास तुमची मानसिकता बदलते, दृष्टिकोन स्पष्ट होतो आणि आयुष्य संपूर्णपणे बदलायला सुरुवात होती. आजपासूनच स्वतःशी एक वचन घ्या. मी माझं आयुष्य बदलणार आणि ते सुंदर बनवणार. हे वचन तुम्हाला सतत प्रेरणा देईल आणि तुमच्या आयुष्याचा खरा बदल घडवेल. धन्यवाद.